मी शर्मिली. तुम्ही कधी एखाद्या पंजाबी रेसिपीला महाराष्ट्रीयन टच देऊन एखादा एक्सपेरिमेंट करून पाहिलाय का? नाही ना? तर एक्सपेरिमेंट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ती रेसिपी कोणती, ती कशी करायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे आपल्याला शिलाताई सांगतील. शिलाताई, तुम्ही मला छानशी पंजाबी डिश दाखवणार आहात, पण ती महाराष्ट्रीयन पद्धतीने. मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. फ्लावर, भेंडी, गाजर, स्वीट कॉर्न आणि फरसबी, लोणी, मिरची आणि कढीपत्ता, फ्रेश क्रीम, तीळ, सफेद तीळ, लसूण, साखर, मीठ, दूध, फोडणीसाठी जिरी आणि कांदा, ओलं खोबरं, बटाटा. आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे. आपण रेसिपी करायला पटापट सुरुवात करूया. हो करूया. एकदम सोपी रेसिपी आहे. आता आपण या भाज्या वाफून घेऊया. फक्त भेंडी वाफवायची नाही आहेत, कारण ती गिळगिळीत होत आहेत. अच्छा, म्हणजे बाकी सर्व भाज्या वाफवून घ्यायच्या. आणि हे वाफवलेलं पाणी जे असतं ना, हे खूप चांगलं असतं. याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत. आपल्याला जर सूप करायचं असेल तर हे पाणी आपल्याला उपयोगी येतं. म्हणजे ते वाफवून फेकून नाही द्यायचं. पण भाज्या अशा वाफवल्या की त्याचा रंग जातो, म्हणून थोडं मीठ टाकलेलं आहे. अच्छा, तर हे भाज्या वाफून होईपर्यंत आपण हे वाटण करून घेऊया. ठीक आहे. वाटणीसाठी काय काय लागणार आहे आपल्याला? कांदा बारीक चिरलेला, एक कांदा आहे, कारण याची जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. ग्रेव्ही जी आहे ना ती परतायची. हे ओलं खोबरं देखील त्यातच ठेवायचं आहे. आणि आता याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे, अगदी थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ. आणि हे जे तीळ आहेत हे भाजून घेतलेले आहेत. अच्छा, ते पण दळायचे आहेत. हो, ते तेल वगैरे टाकलंय का त्यात? नाही, तसेच भाजलेले आहेत, पूर्ण भाजलेले आहेत. लसूण, थोडी साखर, चवीपुरती साखर, थोडीशी साखर, थोडी चवीपुरती साखर. मी बारीक करून देऊ? हो. तीळ आहेत ना ते तसे वाटले जाणार नाही. पाणी घातलं. पाणी वगैरे घालायचं का? नंतर घालायचं. तीळ जे आहेत ना ते बारीक होण्यासाठी नंतर पाणी घालायचं. बरोबर आहे. ते खूप छान झालेलं आहे. आता आपण ग्रेव्ही करूया. कढई, आणि ह्या भाज्या झालेल्या आहेत आपल्या उकडून. ह्या झाल्या असतील ना? हे झालेत. सगळं साहित्य घरगुती आहे. बाजारात जाऊन काही विकत आणलेलं नाहीये. जिरं टाकायचं पहिलं, कढीपत्ता, आणि ह्या मी ज्या मिरच्या आहेत, कारण मला याला व्हाईट कलर ठेवायचा आहे म्हणून ह्या मी मिरच्या सुद्धा अशा मोठ्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत. आपण कात्रीने वगैरे कापून उभ्याच कापायच्या, बारीक करायच्या. आणि हे मिरची याच्याने कापली ना कात्रीने, कापल्या हात पण झोंबत नाही आहेत. हो, हात झोंबतात म्हणून मिरची कापायला लोक घाबरतात. त्याचा वास पण खूप छान यायला लागला. हो, त्यात लोणी आहे ना ते. आणि आता हा बटाटा जो कापून ठेवला होता तो पाण्यात ठेवलाय. पाण्यात का ठेवला? तो काळा पडतो. अच्छा, पाण्यात ठेवला नाही तो काळा पडत नाही. मग त्यात काही मीठ वगैरे टाकलं का? कारण की आपण भाज्या उकडताना त्याचा रंग जाऊ नये म्हणून त्यात मीठ टाकलं. याच्यात काहीच मीठ वगैरे टाकलेले नाही आहे मी, पण हे आपण उकडलेलं नाही आहे म्हणून आधी हे शिजण्यासाठी मी हा बटाटा आधी टाकते. आणि आता हे जे मीठ आहे ते ह्या बटाट्यावर टाकते का त्याला थोडंसं लागेल. अच्छा, आणि ह्याला जास्त मेहनतही नाहीये. मी ती मिरची मस्त कात्रीने कापली आहे, ती पटकन कापून झाली, हातही झोंबत नाहीत. बटाटा उभा चिरलेला आहे. भेंडी तर अख्खी टाकली आहे त्यात. भेंडी अख्खी टाकली. आता हे जे आपण पेस्ट केलेली आहे आता ही छान ग्रेव्ही तयार होणार आहे. लोणी आता छान त्या मसाल्यामध्ये मुरले दिसेना असं झालंय. आणि आता आपण ह्या ज्या भाज्या मगाशी उकडून घेतलेल्या आहेत तर हे पाणी आहे हे पण आपण याच्यात ग्रेव्हीमध्येच वापरतोय. नाही तर आपण याचं सूप केलं असतं. वा,
जाऊ दे, आता आपण भाजीला वापरते ती देखील छान रेसिपी होणार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. मग ते आता पुन्हा वाफवून वगैरे घ्यायचं का? थोडं एक कड आलं ना की गॅस बंद करून थोडं दूध टाकायचं आणि मग सजावटीसाठी क्रीम टाकायचं का? दूधही टाकायचं आहे त्यात? कारण याचा मी कलर पूर्ण पांढरा ठेवलाय. याच्यात हळद वगैरे वापरलेली नाहीये. अरे वा, म्हणजे आपण यात दूधही ऍड करणार आहोत. दूधही ऍड करणार आहेत आणि सजावटीसाठी क्रीम वापरणार आहोत. आणि याचा रंग आपण पूर्ण पांढरा ठेवलेला आहे. ते पांढरा रंग आहे, त्यात आपण आणखी दूध हे पांढरं असतं ते ऍड करणार आहोत. आणि सजावटीसाठी देखील पांढऱ्या पदार्थाची पांढरी क्रीम, कारण आपल्याकडे रोज लाल लाल रस्सा होतो. हो, मग एखाद्या दिवशी तरी आपल्याला वेगळी रेसिपी पाहिजे, वेगळ्या रंगाची. म्हणून ही एक ती वेगळी करून बघितली आणि मग घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता? खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि आता हळद टाकली त्याला कलर बदलेल म्हणून याच्यात मी हळद पण ऍड केलेली नाहीये. छान छान रेसिपीच्या छान. आणि आता हे आपलं झालेलं आहे. गॅस बंद करून नंतर दूध टाकायचे. असं का? कदाचित ते फुटण्याची शक्यता आहे. अच्छा, आपण दूध टाकतो. ही बऱ्यापैकी थंड झालेली आहे. तू मला तर चमचा दे, मी आता दूध टाकते. फुटू नये म्हणून ते आपण हळूहळू टाकून बघायचं. कारण काय ह्याच्यामध्ये दुसरं सगळं आहे ना, मीठ वगैरे. पण दुधात जर मीठ पडलं तर दूध फाटतं. हो, ते असं काही झालेलं नाहीये. तर ही भाजी पूर्ण झालेली आहे. आता तुला मी सजवून देते. वा, आता छानपैकी क्रीम टाकते त्याच्यात. कोथिंबीर शिवाय कुठची भाजी छान दिसत नाही. आता हे तू टेस्ट करून बघ कशी झाली ती. छान अशी टेस्ट करायला. वास काय छान सुटलाय. मी टेस्ट करून सांगते. पंजाबी रेसिपी, महाराष्ट्रीयन टच. ती ऐकायला किती छान आहे, करायला सोपी आहे आणि शॉर्टकडे होणार आहे. कापली तर प्यायची नाही, कापा. महाराष्ट्रीयन जेवण हे कधीही सुंदरच लागतं. त्याचा प्रूफ आहे. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. वाह.